असं म्हणतात की एक छोटं कुटुंब म्हणजे खूप सुखी कुटुंब असतं, पण आयुष्यात कोणाचाच भरवसा नसतो. माझ्या आईवडिलांनी मला आणि माझ्या भावाला खाजगी शाळेत शिकवलं. आमचं कुटुंब खूप आनंदी होती. मग माझ्या भावाला नोकरी लागली. त्यानंतर माझ्या भावाला लग्नासाठी मागणी येऊ लागली. माझ्या आईने एक दोन मुली पाहिल्या होत्या, ज्या सुसंस्कृत आणि सुंदरही होत्या आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या मुली वाटत होत्या. त्यांना मोठ्यांचा आदर कसा करायचा हे चांगलं माहीत होतं. पण माझ्या भावाला त्या मुली आवडल्या नाहीत, कारण माझा भाऊ दुसऱ्या कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडला होता. आणि माणूस प्रेमात आंधळा होतोच, मग त्याला त्याच्या कुटुंबाची काय पर्वा. माझ्या आईवडिलांनीही मुलांच्या आनंदात आनंद मानून माझ्या भावाचं लव्ह मॅरेज केलं आणि आज हे सगळं आमच्या घरात घडत होतं. आणि मी खूप परेशान झालो होतो. आईच्या ताटातली भाजी आता संपली होती, पण तिच्या हातात अजून अर्धी भाकरी होती. ती इकडे तिकडे बघत होती. कदाचित काहीही न बोलता तिचं बोलणं कोणीतरी समजून घेईल. मला तिच्या भावना चांगल्याच मनातल्या समजत होत्या, पण तरीही मी गप्पच राहिलो कारण आमच्या घरात कोणाचीही एवढी हिंमत नव्हती की वहिनीसमोर स्वतः आपल्या ताटात भाजी वाढून घेऊ शकते. थोडा वेळ वाट पाहून आईने हिंमत एकवटली आणि शेवटी म्हणाली, पिंकी, मला थोडी भाजी दे. आईचं बोलणं ऐकून वहिनीच्या कपाळावर आठ्याच उमटल्या. ती म्हणू लागली की बास, तुमची तब्येत आधीच खराब आहे. तुमचं ब्लड प्रेशर सतत आभाळाला भिडत राहतं आणि तुम्हाला पुन्हा भाजी हवी आहे. जे काही खाल्लं आहे ते पुरेसं आहे. मी माझ्या भावाकडं या आशेनं पाहिलं की कदाचित तो काहीतरी बोलेल, पण भाऊ काहीच ऐकलंच नाही असं केलं आणि खाली मान घालून तो जेवत होता. आईने हात झटकला आणि उठू लागली. तेव्हा मी म्हणालो, वहिनी, जेव्हा आई पूर्ण दिवस घरातील काम करत असते तेव्हा तुला तिची तब्येत खराब असते याची जाणीव होत नाही का? आई उपाशी राहिली तर मग रात्रभर तिला झोप येणार नाही. तू तिला थोडी भाजी दे. वहिनी म्हणू लागली, तू जास्त आईचा सख्खा बनू नकोस. काय काय मला माझ्या डोळ्यांनी दिसत नाही का? तुम्ही दोघं मायलेकं फुकटची भाकरी खात आहात. जणू काही तुम्हा लोकांना तुमच्या भावाबद्दल काहीच कल्पना नाही. तुम्ही अजूनही नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतच आहात. अगोदर काही कामं करून घर घ्या, मग मोठमोठ्या गोष्टी करा. काम ना धंद्याचं नुसतं फुकट गिळायला हवं. मला वहिनीच्या बोलण्याने खूप वाईट वाटलं होतं, पण तरीही मी शांतच होतो. आईचे उपाशी राहणं मला सहन होत नव्हतं आणि म्हणूनच मी माझी वाटी उचलली आणि आईसमोर ठेवली. मी म्हणालो, आई, तू हे खा. माझं बोलणं ऐकून वहिनीला राग आला आणि माझी भाजीची वाटी उचलून वहिनीने लादीवर फेकली आणि म्हणाली, तुला माझं बोलणं समजत नाही का? जेव्हा मी सांगितलं की अजून जेवण द्यायचं नाही तरीसुद्धा तू माझं बोलणं टाळण्याचा का प्रयत्न केलास? तिचं असं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी म्हणालो, वहिनी, तुझ्यामध्ये तर माणुसकीच नावाची कोणतीच गोष्ट उरलेली नाही आहे. माझे हे बोलणे ऐकून वहिनीने जोरजोरात भांडणं सुरू केली आणि जोरजोरात रडणंही चालू केलं. ती म्हणू लागली, बघ सनी, तुझ्या भावांचं बोलणं ऐक. हा माझ्याबरोबर हुज्जत घालत आहे. दादांनी माझ्याकडे डोळे मोठे करून पाहिलं आणि म्हणाला, तुझ्या वहिनीची आधी माफी माग. दादा, वहिनी जेव्हा आईबरोबर चुकीचं वागत होती तोपर्यंत तर अगदी मुका आणि बहिरा बनून बसला होतास. आता तुला अचानक जाग आली की काही चुकीचं होत आहे. तू किती बायकोचा बैल बनला आहेस ना? तुला तुझ्या आईची देखील काळजी नाही का? तू तर अगदीच बायकोचा बैल आहेस. दादा उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी खूप सहन केलं तुमचं असं वागणं. आता तुम्ही इथून निघून जा आणि त्यातच तुमची भलाई आहे. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मलासुद्धा खूप राग आला होता. मी म्हणालो, दादा, सत्यसुद्धा हेच आहे की तुझ्यापेक्षा वाईट कोणीच असू शकत नाही. तेव्हा दादाने माझ्यात थप्पड मारली आणि मला धक्के मारत घराबाहेर काढलं होतं. मी अगदी स्तब्ध होऊन तिथेच उभा राहिलो होतो. हे असं काही घडेल याची मला अजिबात कल्पनाच नव्हती. आई म्हणत होती, सनी, तुला काय झालं आहे? तू रवीला असं घरातून बाहेर नाही काढू शकत. हे घर त्याचंसुद्धा आहे.
तुम्ही दोघं भाऊ या घराचे हिस्सेदार आहात. भाऊ म्हणाला, कोणती हिस्सेदारी? बाबा मरून आता 4 वर्ष झाली आहेत आणि या 4 वर्षामध्ये मी तुझ्यावर उपचारापासून रवीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च देखील केला आहे आणि बाबांच्या आजारपणातसुद्धा मी पूर्ण खर्च केला आहे. या सर्व खर्चावरून आता हे घर फक्त आणि फक्त माझं आहे. जर या सर्व पैशांचा हिशोब रवी करणार असेल आणि मला जर अर्धे पैसे मिळणार असतील तरच तो ह्या घरामध्ये हिस्सेदार बनू शकतो. नाहीतर या घरातील फुटकी कवडीसुद्धा मी त्याला देणार नाही. आई, तुला तुझ्या दुसऱ्या मुलाची एवढी चिंता असेल तर तूसुद्धा त्याच्याबरोबर निघून जा. आता मी घरात या सर्व गोष्टी सहन नाही करू शकत. माझ्या आईलासुद्धा माझ्या मोठ्या दादाने घरातून बाहेर काढलं होतं. मला माझी अजिबात चिंता नव्हती. मी तर कुठेही राहू शकत होतो. एवढंच काय, मी रस्त्यावर सुद्धा रात्र काढू शकत होतो. पण मी माझ्या आईला कुठे ठेवणार होतो? मी खूपच घाबरून गेलो होतो. मी आईला म्हणालो, आई, तू घर सोडून यायला नको होतंस. ते तुझ्या नवऱ्याचं घर आहे. तू तिथेच बसून राहिली असतीस तर बरं झालं असतं. आता मी तुला घेऊन कुठे फिरू? माझ्याकडे तर राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. हे ऐकून आई जोरात रडू लागली आणि म्हणाली, ठीक आहे, मग मी विष खाते आणि मरूनच जाते. पहिल्या मुलाने घरातून बाहेर काढलं आहे आणि आता तूसुद्धा मला धक्के देत आहेस. मग तूच मला सांग, मी कुठे जाऊ? मी माझ्या नवऱ्याजवळ स्मशानात जाऊन बसते. त्यांना सांगते की तुम्ही कोणत्या मुलांकडे मला सोडून गेलात. मी म्हणालो, आई, अशी गोष्ट नाही ग. खरं तर तू माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुझ्यापासून माझी सुटका करून घेत नाही. मी यासाठी परेशान आहे की मी तुला कुठे ठेवू? माझ्याकडे कोणतीच जागा नाही आणि मी तुला असं परेशान झालेलंही पाहू शकत नाही. तेव्हा आई म्हणाली, तू चिंता करू नकोस. तुझ्यासोबत तुझी आई आहे. देव नक्कीच आपल्याला चांगला आधार देईल. मी आईला घेऊन एका माझ्या मित्राच्या घरी गेलो, कारण मला अजून काही सुचतच नव्हतं. हॉटेलमध्ये राहण्यासाठी माझ्याकडे पैसेही नव्हते. आईला जेवण देण्यासाठी सुद्धा माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. माझ्या मित्राने माझे आणि माझ्या आईचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. मी त्याला सांगितलं की मी इथे काही दिवस थांबेन आणि मग निघून जाईन. त्यावर माझा मित्र म्हणाला, तू आईबरोबर आला आहेस. जोपर्यंत तुझं मन करेल तोपर्यंत तू राहू शकतोस. मला माहीत होतं माझा मित्रसुद्धा माझ्यासारखाच होता. तो देखील आपल्या आईबाबांच्या पैशावर जगत होता. तो आपले खर्च उचलू शकत नव्हता. मी सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं ओझं बनवू इच्छित नव्हतो. म्हणून मी आईला तिथेच सोडून नोकरीच्या शोधासाठी बाहेर पडलो होतो. ही तर नशिबाची गोष्ट होती आणि कुणाच्या हातात लक्ष्मी असते तर कोणाच्या हातात लक्ष्मी नसते. माझा दादा माझ्यापेक्षा कमी शिकला होता, पण तरीसुद्धा त्याला एका चांगल्या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली होती आणि त्याला मिळणारा पगारसुद्धा खूप चांगला होता. आणि मी तर जास्त शिकलो होतो तरीसुद्धा आजपर्यंत नशिबाचे धक्के खात होतो. माझी आई आता सुरक्षित जागी होती, म्हणून मी सकाळी उठून नोकरीचा शोध घेण्यासाठी निघून जात होतो आणि दिवसभर नोकरी शोधून रात्री 10 वाजताच परत घरी येत होतो. मी माझ्या मित्राकडे काही दिवसांचा वेळ मागितला होता, पण आता मी त्याच्या घरी येऊन 4 दिवस झाले होते. अजूनपर्यंत मला कुठलीही नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे आता मी खूप घाबरून गेलो होतो. आता काय करावं आणि काय करू नये. चौथ्या दिवशी मी विचार केला की आता बस झालं. आपण मित्राच्या घरातून बाहेर पडायला हवं. पुढे जे होईल ते होईल. देव आपली काळजी घेईल. मी नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता. मी कोणतंही असं ऑफिस सोडलं नव्हतं जिथे मी माझ्या नोकरीसाठी बायोडाटा दिला नव्हता. असं एकही नव्हतं, पण तरीसुद्धा मला चांगली नोकरी मिळत नव्हती. शेवटी थकून मी रस्त्याच्या बाजूला बसलो होतो आणि तेवढ्यात माझी नजर समोरच्या भिंतीवर लावलेल्या कागदावर पडली. त्याच्यावर लिहिलं होतं, सिटी हॉस्पिटलमध्ये शिपायाची गरज आहे. पगार 20,000 रुपये. त्याचबरोबर राहणं खाणं फ्री आहे. ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी नकारार्थी मान हलवली आणि स्वतःला समजावलं की रवी, ही नोकरी तुझ्यासाठी नाही रे. मी MBA केलं होतं. मग काय,
आता मी शिपायाची नोकरी करू? माझं हृदय रक्ताच्या अश्रूंनी रडू लागलं होतं. मी काही विचार न करता उठून उभा राहिलो आणि त्या पत्त्यावर पोचलो जिथे शिपायाची आवश्यकता होती. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये मॅनेजरला सांगितलं की मी शिपायाच्या नोकरीसाठी आलो आहे, तेव्हा मला पाहून तो हैराण झाला होता. कारण चेहऱ्यावरून तर मी चांगल्या घरातील वाटत होतो. मला मुलाखतीसाठी डॉक्टरांकडे नेलं गेलं होतं आणि डॉक्टरांनी मला बोलवलं. डॉक्टरांनी माझा बायोडाटा पाहिला आणि बायोडाटा पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की तुम्ही MBA केलं आहे आणि तुम्हाला शिपायाची नोकरी करायची आहे. ही नोकरी तर अशा लोकांसाठी आहे जे अशिक्षित आहेत आणि त्यांना मेहनत करून पैसे कमवायचे आहेत. तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे काम का करायचं आहे? माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी म्हणालो की मी खूप असहाय्य आहे. मी अनेक ठिकाणी मुलाखतीही दिल्या आहेत, पण एकही काम होऊ शकलं नाही. मला सध्या नोकरीची नितांत गरज आहे. अगदी शिपायाची नोकरी असली तरीही चालेल. यामुळे मी ही नोकरी करण्यास होकार दिला आहे. डॉक्टर म्हणाले की जर असं असेल तर मी तुम्हाला ही नोकरी देतो. डॉक्टरांनी मला शिपायाची नोकरी दिली होती आणि दवाखान्यात बांधलेल्या फ्लॅटमध्ये मला एक छोटासा फ्लॅटही राहण्यासाठी दिला होता. माझ्यासाठी हा आनंदाचा काळ होता की दुःखाचा काळ मलाच कळत नव्हतं. तरीही मी त्याच अवस्थेत घरी आलो आणि मी माझ्या मित्राचे आभार मानले, कारण या कठीण काळात त्याने मला साथ दिल्याबद्दल आणि मला त्याच्या घरी राहण्याची परवानगी दिली त्याबद्दल. मग मी त्याला म्हणालो, मी माझ्या आईला येथून घेऊन जात आहे. माझा मित्र म्हणाला, तू कुठे जाणार आहेस? तर मी त्याला सांगितलं की मला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला, मला मूर्ख बनवू नकोस. तू MBA शिकला आहेस, मग तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी कशी मिळाली? मी म्हणालो की मला शिपायाची नोकरी लागली आहे. हे ऐकून माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणू लागला, तू अजूनही माझ्या घरी राहू शकतोस, पण तू स्वतःचा इतका छळ करून घेऊ नकोस. तू तुझी नोकरी शोधत राहा. तुला नक्कीच चांगली नोकरी मिळेल. तोपर्यंत तू माझ्या घरात निसंकोचपणे तू राहू शकतोस. कोणतीही मनात शंका न बाळगता तू राहू शकतोस. मी म्हणालो, तुझे खूप खूप आभार आहे की तू मला आणि माझ्या आईला इतके दिवस इथं ठेवलं आणि मला सर्व प्रकारे मदत केलीस. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मला रोजीरोटी मिळत आहे. मी त्याला लाथ मारणार नाही. माझ्या मित्राने मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही आणि आईला सोबत घेऊन हॉस्पिटलमधील फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. आई विचारू लागली, रवी, तुला कुठली नोकरी मिळाली आहे? तर मी म्हणालो, आई मी हॉस्पिटलमध्ये आहे. असं न सांगता मी ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर हिशोब करेन. हे ऐकून आईला खूप आनंद झाला. आता मी आईला खरं सांगू शकलो नाहीतर तिने खूप टेन्शन घेतलं असतं आणि तिचा ब्लड प्रेशरही वाढला असता. आता मी प्रत्येक दिवशी कामावर जाऊ लागलो होतो. मी हे काम मोठ्या मेहनतीने आणि मन लावून आणि अगदी लक्षपूर्वक हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करत राहिलो. तेव्हा असं वाटायचं की कदाचित हेच सर्व माझ्या नशिबात लिहिलेलं आहे. प्रत्येक माणूस स्वतःच्या नशिबात जे लिहिलेलं असतं तसं मिळवून खात असतो, तसाच राहतही असतो. मग कदाचित माझ्या नशिबात कष्ट आणि दुःख लिहिलेलं असेल. मी विनाकारण मोठमोठ्या पदांची स्वप्न पाहतोय. मी स्वतःला दोष द्यायचो. अनेकदा स्वतःशीच भांडायचो, कारण माझ्या आयुष्याकडून खूप अपेक्षा होत्या. जे काही व्हायचं ते होणारच होतं. मी संपूर्ण महिना खूप चांगला घालवला होता. मी खूपच चांगले काम केल्यामुळे डॉक्टरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांनी माझी प्रशंसा केली आणि म्हणाले की तुझ्या कामाबद्दल आमच्याकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. आणि मग पुढे डॉक्टर मला म्हणाले की मी माझ्या एका मित्राकडे तुझा बायोडाटा पाठवला आहे. तो तुझ्यासाठी काही काळ करतोय का पाहूया. पण मला तर आशा आहे की तो नक्कीच तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधून देईल. त्यांचे हे वाक्य ऐकून मला तर खूपच आनंद झाला. मी लगेच डॉक्टर साहेबांना म्हणालो, जर असं झालं तर मी आयुष्यभर तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तुमच्यासाठी मी आयुष्यभर देवाकडे प्रार्थना करत राहील. माझ्या या बोलण्याने डॉक्टर हसू लागले. त्यांनी माझ्या हातात 20,000 रुपये ठेवले आणि म्हणाले, हा तुझा पगार.
मी लगेचच माझा पगार माझ्या हातात घेतला होता आणि डॉक्टरांच्या ऑफिसमधून बाहेर आलो होतो. मी माझा पगार मोजू लागलो. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर मी 20,000 रुपये एकत्र कधीच पाहिले नव्हते. मी पुन्हा पुन्हा पैसे मोजत राहिलो आणि विचार करत होतो की सगळ्यात आधी घरासाठी रेशन घ्यावं, कारण घरात अन्नधान्याचा मोठा तुटवडा होता. आईला उत्तम आणि सकस पदार्थ खायला देण्यास विचार करत होतो. निदान माझ्या भावाच्या घरी तेवढे तरी उपलब्ध होतं की आईला दिवसातून 2 वेळचं जेवण तरी मिळत होतं. बरं, मी ते पैसे घेऊन खिशात ठेवणार होतो आणि तेवढ्यात अचानक एक बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिने तिचे दोन्ही हात माझ्यासमोर जोडले. ती म्हणत होती, देवाखातर मला मदत करा. ती कोणताही आवाज न करता रडत होती. तिच्या डोळ्यात अश्रू पडत होते. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काल माझ्या मुलाचा अपघात झाला होता. तो मोटरसायकलवरून भरधाव वेगाने चालवत होता. माझ्या मुलाने हाही विचार केला नाही की त्याला काही झालं तर मी काय करू. त्याला माझी पर्वा नाही. आता तो ICUमध्ये पडला आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैसे हवे आहेत आणि माझ्याकडे काहीच नाही. माझे हात अगदी पूर्णपणे रिकामे आहेत. ती म्हणत होती, देवा, नंतर जर कोणी माझ्या मुलांचा जीव वाचवू शकेल तर तो पैसा आहे. जर पैशांची व्यवस्था झाली तर डॉक्टर त्याचे ऑपरेशन करतील, नाहीतर माझ्या मुलाला डिस्चार्ज देतील. मला थोडे पैसे द्या, म्हणजे माझ्या मुलाचा जीव वाचू शकेल. अशी असह्यता त्या महिलेच्या चेहऱ्यावर होती. हे पाहून माझ्या हृदयाला पाझर फुटला आणि काहीही विचार न करता मी त्या बाईच्या हातात 20,000 रुपये ठेवले. मी म्हणालो, देव तुझ्या मुलाला दीर्घायुष्य देव अशी प्रार्थना करेन आणि तुमच्या मुलाचं दुःख तुम्हाला दाखवू नये. ती महिला मला आशीर्वाद देऊन पुढे गेली होती. आता ती दुसऱ्या पुरुषासमोर हात जोडून आपल्या मुलासाठी पैसे मागत होती. त्या क्षणी मनात आलं की माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी त्या बाईला पूर्ण मदत करू शकलो असतो. मग मला वाटलं की मी स्वतः हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे या महिलेसाठी पैसे मागावे. मी पटकन वरिष्ठ डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला पैशासाठी आवाहन केलं. कोणी मला 10,000 रुपये दिले तर कोणी 20,000 दिले. मला खूप आनंद झाला की चला, मी हे पैसे त्या बाईच्या हातात दिल्यावरच तिला आनंद होईल. मी जवळपास 60,000 रुपये जमा केले होते. मला ती बाई हॉस्पिटलमध्ये सापडली आणि मी ते पैसे तिला दिले आणि सांगितलं की मी हॉस्पिटलमधील इतर लोकांकडूनही पैसे गोळा केले आहेत. आता तुम्ही ते डॉक्टरकडे द्या, जेणेकरून ते तुमच्या मुलावर उपचार करू शकतील आणि बाकीच्या पैशांची व्यवस्थासुद्धा देव नक्कीच घेईल. ती बाई पटकन पुढे आली आणि माझ्या हाताचे चुंबन घेऊ लागली आणि म्हणाली, देव तुला याच्या बदल्यात खूप काही देईल. देव तुला करोडपती बनवेल. त्या महिलेचे आशीर्वाद ऐकून मी स्मितहास्य केलं आणि पुढे निघून गेलो. करोडपती होणं माझ्या नशिबात नव्हतं, पण आता मला वाटलं होतं की 2 वेळची भाकरीसुद्धा माझ्या नशिबात नाही, कारण आज मला जो पगार मिळाला होता तोही मी त्या बाईला दिला आणि आमच्या घरी रेशन नावाची वस्तू नव्हती. मी घरी गेलो तर आई माझी वाट पाहत बसली होती. तिने विचारलं, बाळा, तू काय आणलं आहेस? तेव्हा माझे खांदे लाजेने झुकले, पण मी आईला खोटी स्माईल दिली आणि म्हटलं की आई, माझा पगार आज नाही, उद्या मिळणार आहे. तू परेशान होऊ नकोस. आईने माझ्याकडे पाहिलं आणि मग कोरडी भाकरी चहाबरोबर खाऊ लागली. आईसाठी लोणचंही चांगलं नव्हतं, कारण तिला ब्लड प्रेशरचा आजार होता. माझं हृदय तुटलं होतं, पण मी काय करू शकत होतो? आता तर मी न जेवता पलंगावर पडून राहिलो. आई म्हणू लागली, काहीतरी खा. मी म्हणालो, नाही, मला भूक नाही. आईला माहीत होतं की मला काळजी वाटते. आई म्हणू लागली, बाळा, काळजी करू नको. देव आपल्याला खूप काही देईल. तू जेवून घे. मी म्हणालो, आई, मला खोटं सांत्वन देऊ नकोस गं. देव आपल्याला काही देणार नाही. आपण दोघे असेच जगू. आई माझ्या डोक्यावर हात मारून म्हणाली, आजच्या नंतर कधीच निराशेबद्दल कधीच बोलू नकोस. देवाच्या हातात सर्व काही आहे. तो ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो आणि ज्याच्याकडून तो घेऊ शकतो त्याच्याकडून तो हिरावूनही घेऊ शकतो. आई बोलत असतानाच आमच्या घराच्या दारावर कोणीतरी येण्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला तर दारासमोर 2 पुरुष उभे होते.
त्यांनी चांगले कपडे घातले होते, डोळ्यावर चष्मा आणि मनगटावर महागडी घड्याळं. त्यांच्या मागे एक खूप मोठी गाडी उभी होती. मी म्हणालो, मी तुम्हाला ओळखत नाही. तर ते म्हणाले, तू आम्हाला ओळखत नाहीस, पण रवी, आम्ही तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तू ह्या चाव्या घे आणि हा पेपर घे. मी म्हणालो की हे कागद आणि चाव्या मला काय देतात? तर तो म्हणाला की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. घरात गेल्यावर सोफ्यावर आरामात बसून हे पत्र वाच, नाहीतर चक्कर येऊन पडशील. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि पटकन मी तो पेपर हातात धरला. भीतीने माझं मन थरथर कापत होतं. मी ऐकलं होतं की श्रीमंत लोक चांगले नसतात, पण माहीत नाही हे लोक मला कागद आणि चाव्या का देत आहेत. त्यांना माझ्याकडून नक्की काय हवं होतं? मला वाटलं की कदाचित हा माणूस माझ्या निराशाचं कारण असेल आणि हा माणूस माझ्या विनाशाचं कारण असेल. मी खोलीत आलो तेव्हा आई म्हणाली, बाळा, दारात कोण आलं होतं? मी अगदी गप्प राहिलो. माझ्या हातातला कागद बघून आईने विचारलं, हे काय आहे? मी म्हणालो, आई, 2 अनोळखी माणसांनी हे मला दिलं आहे. मला स्वतःलाच हे माहीत नाही हे नक्की काय आहे. त्यावर आई म्हणाली, ठीक आहे, उघडून तर बघ, काय लिहिलं आहे त्या पेपरमध्ये. मी म्हणालो, आई, मी आता उघडतो. पण खरं सांगायचं तर माझ्यात हिंमत होत नव्हती. बरं, मी पेपर उघडून वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यावर लिहिलं होतं, मिस्टर रवी, मी तुला आज सिटी हॉस्पिटलमध्ये पाहिलं. तुम्ही तिथे शिपाई म्हणून नोकरी करता. तुम्हाला आज तुमचा पगार मिळाला होता आणि तुम्ही एका गरीब महिलेला मदत केलीत आणि मग इतर कर्मचाऱ्यांनीही त्या महिलेसाठी मदतीचा हात पुढे केला. पण त्यासाठी तुम्हीच पुढाकार घेतला होतात. हे सर्व पाहून मी खूप प्रभावित झालो. मला वाटलं की मला तुमच्याबद्दल आणि काही माहिती घ्यायची हवी होती. तेव्हा समजलं, तुम्ही एक सुशिक्षित तरुण आहात, पण तुमच्या भावाने तुम्हाला घरातून हाकलून दिलं आहे आणि म्हणून मजबुरीने तुम्ही शिपायाचं काम करत आहात. तुम्ही उद्या संध्याकाळी या पत्त्यावर पोहोचा. तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की या चाव्या नक्की कशासाठी आहेत. मी पत्र वाचलं तेव्हा मी विचारात पडलो, मला असा हाक मारणारा कोण असेल? मला पण भीती वाटत होती, कारण आजकाल खूपच फसवणुकीचे प्रकार घडत होते. त्यामुळे लोक आमच्यासारखे गरीब लोकांनासुद्धा लुटायला मागे पुढे पाहत नाहीत. मी हाच विचार करत होतो आणि तेवढ्यात आई म्हणाली, बाळा रवी, पेपरमध्ये असं काय लिहिलं आहे जे वाचून तू एकदम परेशान झाला आहेस? मी त्या कागदावर लिहिलेले एक एक शब्द पुन्हा वाचून माझ्या आईला ऐकवला. पण ते ऐकून आईसुद्धा थोडी घाबरली होती. तरी ती म्हणू लागली, रवी, आज तू मला खूप खुश केलंस. मला नेहमीच हेच वाटायचं, कदाचित माझ्या संगोपनात काहीतरी चुकलं असेल, म्हणून माझा मोठा मुलगा सनी माझ्याशी असा वागत असेल. तुम्हा मुलांना चांगले संस्कार आणि शिष्टाचार मी शिकवू शकले नाही, पण आज जेव्हा मला कळलं की तू एका गरीब महिलेला मदत केलीस, तेव्हा मला आनंद झाला की माझ्या संगोपनात कोणताही दोष नाही. तर सनी आणि त्याच्या बायकोचीही नियत अशी आहे. मी देवाची आभारी आहे की माझ्या आयुष्यात असा दिवस तू मला दाखवलास. आईचं बोलणं ऐकून मला थोडं हसू आलं. असो, सकाळी मी माझ्या कामावर गेलो. त्या पत्त्यावर जाण्याचा माझा हेतू नव्हता, कारण मला भीती वाटत होती. जर त्या लोकांनी माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करू? अर्धा दिवस मी साफसफाई करत राहिलो, पण माझं लक्ष पुन्हा पुन्हा त्या कागदावर लिहिलेल्या शब्दांकडे जात होतं. मी विचार केला, मी तिथे गेलो तर कोणास ठाऊक, मला कदाचित एक सरप्राईजही मिळेल. प्रत्येकाची फसवणूक झालीच पाहिजे असं नाही. शेवटी मी खूप हिंमत दाखवून त्या पत्त्यावर पोचलो. तिथे गेल्यावर बघितलं की ते खूप मोठं रेस्टॉरंट होतं. मी गेटमधून आत प्रवेश केला आणि तेव्हा चौकीदारानं विचारलं, तुझं नाव काय आहे? मी म्हटलं, माझं नाव रवी आहे. मग तो म्हणाला, ठीक आहे, सिटी हॉस्पिटल? तर मी पटकन होकारार्थी मान हलवली. मग तो म्हणाला, मालक तुमची वाट पाहत आहेत. मी तुला माझ्यासोबत आत घेऊन येतो. हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं, पण मी त्याच्याबरोबर चालायला लागलो. पुढे जाऊन त्याने मला एका सेक्रेटरीसोबत सोपवलं आणि म्हणाला, ह्याला मालकांकडे घेऊन जा. तो सेक्रेटरी मला मालकांच्या खोलीपर्यंत घेऊन गेला. ती खोली खूप मोठी होती
आणि खोली इतकी थंड होती की माझ्या पाठीच्या कानांमध्ये मुंग्या येणंच सुरू झालं. तो माणूस मला म्हणाला, तू मला ओळखत नाहीस म्हणून मी तुला माझ्याबद्दल सांगतो. ऐक, माझं नाव मदनलाल शेठ आहे. मी या रेस्टॉरंटचा मालक आहे. मला हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचं आहे. मी अगदी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, तुम्ही माझी अशी चेष्टा करत आहात? का करत आहात? तर ते म्हणाले की मी तुझी चेष्टा वगैरे करत नाही आहे. मला तू आवडतोस. मला तुझी लोकांची भली करण्याची पद्धत आवडते आणि म्हणूनच मी तुला सर्व देत आहे. मी अगदी स्तब्ध झालो आणि म्हणालो, या सगळ्याचं कारण काय? तर ते म्हणाले की आजपासून काही वर्षापूर्वी माझ्यासोबत सुद्धा हेच घडलं होतं, जे आज तुझ्यासोबत होत आहे आणि तुझ्या आईसोबत झालं आहे. मी कॅन्सरने पीडित होतो. मी माझ्या 4 मुलांसोबत राहत होतो. पण मी आजारी आहे हे लक्षात येताच माझ्या 4ही मुलांनी माझी जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार दिला होता. माझी 4ही मुले त्यांच्या बायकांच्या तालावर नाचत होती. माझ्याकडे उपचार घेण्यासाठी पैसे नव्हते आणि कोणता आधारही नव्हता. तेव्हा मला असं वाटू लागलं की आता मृत्यू माझ्या डोक्यावर येऊन बसला आहे. शेवटी मी अनाथासारखा अनाथाश्रमामध्ये निघून गेलो. एक दिवस मला समजलं की एक अनोळखी माणूस मला भेटण्यासाठी आला आहे. जेव्हा मी त्या माणसाजवळ गेलो तेव्हा त्याने त्याच्या रेस्टॉरंटची चावी माझ्या हातात दिली. तेव्हा मी खूपच हैराण झालो होतो आणि त्याला म्हणालो की तुम्ही असं का करत आहात? तेव्हा तो म्हणाला की प्रॉपर्टी तुझ्या बापाच्या नावावर निघाली आहे म्हणून मी हे रेस्टॉरंट तुझ्या हवाली करत आहे. मी त्याचे हे बोलणे ऐकून थोडा हैराण होऊन गेलो होतो, कारण माझ्या बाबांच्या नावावर अशी कोणतीच प्रॉपर्टी नव्हती. परंतु मी जेव्हा चौकशी केली तेव्हा एक गोष्ट समोर आली की हे रेस्टॉरंट माझ्या बाबांचं लग्न होण्या अगोदरच त्यांना धोका देऊन त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं होतं. आता त्या रेस्टॉरंटचा जो मालक होता त्याला समजलं होतं की ही प्रॉपर्टी एका माणसाला धोका देऊन त्याच्याकडून अगदी जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली आहे आणि म्हणूनच तो व्यक्ती आता माझ्याकडे येऊन ते रेस्टॉरंट मला परत करण्याचा विचारात आहेत. मी हे सर्व पाहून हैराण झालो. देवाकडून माझ्यासाठी ही खूप मोठी मदत होती. मी स्वतःचं ते रेस्टॉरंट चालवायला सुरुवात केली आणि ते करत असताना खूपच मेहनतही घेतली. बघ, त्यानंतर मी प्रगतीचे टप्पे रचत राहिलो आणि आता मी इथपर्यंत पोहोचलो की चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन स्वतःवर उपचारही करून घेतले आहेत आणि मी बराही झालो आहे. पण ते म्हणतात ना की प्रत्येक माणसाचा शेवट मृत्यू आहे. आता मलाही माझ्या आयुष्याचे दिवस संपत आले आहेत असं वाटू लागलं आहे. आणि त्या दिवशी मी माझं चेकअप करून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा मी तिथे तुला पाहिलं की तुला त्या बाईची खूप काळजी वाटत होती आणि तू माझ्या सेक्रेटरीकडून ₹20,000 मागितले होते. म्हणून मी लगेचच त्याला ते दिले आणि त्याला हे सुद्धा सांगितलं की मला या माणसाची सर्व माहिती दे. मग त्याने तुझ्या मित्राचा पत्ता सांगितला आणि तुझ्या मित्राने मला हे सर्व सांगितलं आणि तुझ्या परिस्थितीमुळे मी खूप प्रभावित झालो आहे आणि आता मी खूप म्हाताराही झालो आहे. आता मृत्यू ही माझी वाट पाहत आहे म्हणून मला हे रेस्टॉरंट अशा व्यक्तीच्या हातात जावं असं वाटतं की ज्याने इतरांचा फायदा होईल. मी विचार करू लागलो की एवढ्या कमी पैशातून सुद्धा तू कोणाला मदत करू शकतोस. मग जर का तुझ्याकडे जास्त पैसे आले तर तू किती लोकांना मदत करशील? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझी संपत्ती माझ्या मुलांच्या नावावर करायची नाही. त्यांनी मला नाकारलं होतं म्हणून मी हे रेस्टॉरंटचं तुझ्या नावावर करत आहे आणि मी आशा करतो की तू लोकांचं असंच भलं करत राहो. त्याचं पुण्य तुला मिळत राहील. आणि मी ह्या गोष्टी ऐकून थरथर कापत होतो. माझं एक छोटंसं पुण्याचं काम मला एवढं काही मिळवून देईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळेच मला वाटलं की आपण लोकांची मदत करायला हवी. आपण लोकांना जेवढी मदत करतो त्यापेक्षा जास्त देव आपल्याला देतो हे खरं आहे. कारण मी फक्त ₹20,000 दिले आणि देवाने माझ्या नावावर 20 कोटींची संपत्ती केली होती. हा प्रसंगच असा होता की माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि मी देवाच्या चरणी नतमस्तक झालो होतो आणि त्याचे आभार मानत होतो. आज मला समजलं होतं की तुम्ही जीवन जगत असताना प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे जे काही गरजवंतांना द्याल
ते देव दुप्पट तिप्पट करून तुम्हाला परत करून देतो. काही दिवसातच मला रेस्टॉरंटची सर्व माहिती समजू लागली. मी माझी ट्रेनिंग देखील पूर्ण केली आणि मग माझा MBAच्या अभ्यासाने सुद्धा मला खूप मदत केली. त्यामुळे मालकांची जागा लवकरच सांभाळण्याची मी सक्षम झालो. जेव्हा मी मालकांची जागा घेतली तेव्हा मला हे पाहून खूप आश्चर्य वाटलं की माझा सनीदादा देखील मॅनेजरच्या लाईनमध्ये उभा होता. माझ्या दादाच्या रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर होता, तिथेच मी आता त्याचा मालक बनलो होतो. हे पाहूनच माझा दादा खूप हैराण झाला होता. थोड्या वेळानंतर जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा माझा दादा माझ्या मागून आला होता. तो म्हणत होता, तू माझा लहान भाऊ आहेस, आता हे सर्व तू माझ्यासोबत करशील का? तू माझा मालक बनणार का? माझ्यावर कृपा कर आणि जुन्या गोष्टी मनातून काढून टाक. पण मी त्याला म्हणालो, आजपासून तुझ्या तोंडातून मी असं काहीच ऐकून घेणार नाही. जर पुन्हा तू मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला या नोकरीवरून काढून टाकेन. माझं हे बोलणं ऐकून दादा घाबरला आणि तो माझ्या ऑफिसमधून निघून गेला. मला वाटलं की ही सर्व देवाचीच कृपा आहे. जर कोणाला तुमच्यावर राज्य करायचं असेल तर तो लगेच तुमच्या पाया पडायला तयार होतो. मी माझ्या आयुष्यातून हा धडा शिकलो होतो की माणसाने कधीच मुठी धरून जगू नये. देवाच्या मार्गात जमेल तसे पैसे खरंच खर्च करत राहावं. गरिबांना मदत केली पाहिजे. जर आपण पृथ्वीवरच्या लोकांवर दया दाखवली तर आकाशात बसणारा तोच देव आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो. मी जेव्हापासून रेस्टॉरंटची जबाबदारी घेतली तेव्हापासून मी अनेक गरीब लोकांना मोफत रेशन देत असे आणि अनेक गरीब लोकांना मदतही केली. दवाखान्यातसुद्धा लोकांवर मोफत उपचार करायचो. माझ्याकडे खूप काही असायला हवं असं गरजेचं नाही. जे काही आहे त्यातून इतरांनाही मदत केली पाहिजे. आपण इतरांची पैसे देऊनच मदत करायला हवी असंही नाही. आपण मेहनत करून एखादं काम करूनसुद्धा इतरांची मदत करू शकतो. तसेच आपली कला, आपलं कौशल्य आणि आपण इतरांच्या मदतीसाठी वापरू शकतो. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की समाजात माझा मान सन्मान वाढू लागला आणि मला लग्नासाठी खूप नाती पण येऊ लागली. त्यामुळे माझ्या आईने एक छान मुलगी पाहून माझं लग्न लावून दिलं. पण ती मुलगी अगदी माझ्यासारखीच होती. आजारी, गरीब, वयोवृद्धांवर तिचं मन चटकन हरवून जायचं आणि अनाथ मुलांची सुद्धा ती खूप सेवा करायची. तसेच ती म्हाताऱ्या लोकांचीही खूप सेवा करायची. कुठलाही लोभ न ठेवता आणि काहीही न बोलता सगळ्यांना मदत करायची. आता आम्ही दोघं नवरा बायको मिळून एक अनाथ आश्रम चालवत आहोत. तिथे येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही अगदी निस्वार्थपणे सेवा करत आहोत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.